अजब रमा राघवची जोडी। लक्ष आहे की नाही बघा, चला उठा आता लवकर। ह्या मुलींचं ना काही। श्रुती, पूजा उठा बरं आता, पूजा सुरू होण्याआधी देवळात पोचायला पाहिजे आपल्याला। त्यांचा पहाटेचा रियाज दुपारपर्यंत चालणार आहे की काय? पुरे करा का आता? आई 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 हो काय झालं? काय होणार आहे? तुझी लेक आणि सून एकदा का गाण्यात तल्लीन झाल्या की वेळा काळाचं काही भानच राहत नाही त्यांना। घे ढवळ आता शिरा। ढवळ घमघमाट सुटलाय। आई मी तुम्हाला सांगते, शिरा ना अगदी उत्तमच झाला असणार, अगदी तुमच्यासारखा गोड। हो ना, हो ना। अगं तसं यांचं गाणंही ऐकायला कानाला गोडच लागतं, पण पूजा सुरू होण्याआधी देवळात पोचायला हवं ना। आई पूजा रियाज संपायला उशीर नाही करणार, तिने आजपर्यंत कोणतीही जबाबदारी टाळली नाहीये। ते झालंच ग, पण पूजा आणि श्रुती बघावं तेव्हा एकत्र गात तरी असतात, नाही तर गप्पा तरी मारत असतात। म्हणजे बाहेरच्याला एखाद्याला प्रश्न पडेल ही नंदा भाऊजांची जोडी आहे की सख्या मैत्रिणींची जोडी आहे। एरवीच ठीक आहे ग, पण जा आता तू त्यांना उठव। आई रोजचा रियाज असतो त्यांचा, त्यांना असं थांबवता नाही येणार। आज जर तुमच्यामुळे देवळात पोचायला मला उशीर झाला तर रुसून बसे ना मी। माझ्या राघवानी अभिषेक करायला सुरुवात केल्यानंतर पोचायचं का देवळात? ते काही नाही, आता या मुलींचे ना कानच उपटते मी। असायला काय झालंय? अहो काही नाही, म्हणजे तुम्ही हे सगळं इथे म्हणाल, पण तिथे जाऊन मात्र चांगले प्रेमाने गाल पुरवाल हे सगळं त्यांना सांगाल, हो की नाही? ते बघू ते बघू। शालिनी, जाताना देवासमोरचं कुंकू घ्यायला विसरू नकोस, माझ्या राघवाच्या कपाळावर लावायला हवं। तुला जमणार नसेल तर पूजाला सांग। खरंच आज माझ्या राघवाच्या डोक्यावर देवी आईची पालखी असेल आणि माझ्यासाठी तो क्षण सगळ्यात जास्त अभिमानाचा असेल। आपल्या राघवला आज देवीच्या पालखीचा मान मिळालाय आणि फक्त आपल्यालाच नाही तर संपूर्ण गावाला त्याचं कौतुक आहे। म्हणूनच उशीर करायचा नाहीये। थांब आता या मुलींना उठवतेच। शालिनी शालिनी प्लीज, तू जरा आतमध्ये माझा मोबाईल फोन चार्जिंगला लावलाय, तू घेऊन येशील येताना प्लीज प्लीज प्लीज। मोबाईल कशाला हवाय? सांगितलं ते करायचं, प्रश्न विचारायचे नाही, कळलं? आता या मुलींना उठवतेच। श्रुती, पूजा, आज गाण्याचा तास संपलाय बस। असा रियाज करता जसं उद्यापासून तुमचे गाण्याचे कार्यक्रम सुरू होणार आहेत। आजी पण श्रुतीचा गळा एवढा गोड आहे, आता रोजचा रियाज तर पाहिजे ना? अगं हो बाळा, रियाज तर करायचाच आहे आणि रोज करताच की नाही, पण आज नाही। चक 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 काही करायचं नाही, आज रियाज नाही। आज आपल्याला देवळात जायचंय ना, चला आवरा पटकन। बघ ना आजी, आम्ही उठणारच होतो, पण ना आजी एकदा गायला बसलो ना की भानच हरपायला होत। अगदी माझ्या राघवासारखं। एकदा का देवासमोर उभं राहून मंत्रपठण करायला लागला ना की तहान भूक सगळं विसरून जातो।
आजी मला ना कधी एकदा मंदिरात जाते आणि राघवला मानाची पालखी वाहताना पाहते असं झालंय. हो ना दादा, देवी आईची पालखी डोक्यावर घेऊन किती छान दिसेल ना आजी. हो ना, कळतंय ना. मजा पटकन तयार व्हा, नाही तर राघव तिथे अभिषेकाला सुरुवातही करेल तरी तुमचा नट्टा पट्टा काही संपायचा नाही. मला नट्टा पट्ट्याची गरज आहे का? रुक्मिणी, अगं तू जशी आहेस ना तशी सुंदर दिसतेस बरं का. शालिनी, ए शालिनी, अगं कुठे राहिलीस? लवकर ये. पूजा, देवासमोरची कुयरी घ्यायला विसरू नकोस हा, कुंकवाची नक्की आण. हा कोण? तोच आणायला गेले होते. अगं हे काय, पण चार्जिंगला लावला होता पण बॅटरी कमीच दाखवतोय तो. बरोबर आहे. नाही, तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावलात पण बटन ऑन करायला विसरलात. हे असं होतं बघ. आता ना लक्षातच राहत नाही आजकाल गोष्टी माझ्या. पण माझा राघव असला ना की त्याचं नीट लक्ष असतं माझ्याकडे, मग असा गोंधळ नाही होत काय. असू दे हो आई, वय वाढलं की होतस. ए म्हातारी असशील तू, तुझी सासू अजून चांगली तरुण आहे बरं का. इथे 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 जवळ ये, जवळ ये. कशाला? कशासाठी म्हणजे काय? इकडे. अहो सेल्फी काढूया. बघ बघ, दिसते की नाही मी तुझ्यापेक्षा तरुण आणि सुंदर? हो, अगदी छान दिसताय. आता पालखीच्या सोहळ्यावरनं घरी आलो ना की एकदा मी तुमची दृष्टच काढून टाकते. झाली दृष्ट. चल आता लवकर. अहो थांबा आई, पोरी यायच्यात अजून. पोरी येतील ग. ए पोरींनो, तयार होऊन लवकर या ग, आम्ही बाहेर थांबतोय. चल चल चल. आलो आलो. ही आई तुमची महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका परांबा राजराजेश्वरी जगदंबा माता की जय. अम्बे कालिके अजून अभिषेक झाला नाही म्हणजे आपण वेळेवरच पोचलो. पण दादा कुठे आहे? अगं बाई हो की, म्हणजे नथीची पूजा करायची तर नाक नको का? अभिषेक करायला राघव पाहिजे, नाही तो अभिषेक कोण करणार? पालखी कोण डोक्यावर वाहणार? हा, मी कार्तिक दादाला विचारते. आई जगदंबे माते की जय. कार्तिक दादा, दादा कुठे आहे? अच्छा, ओके. त्या तिघांच्या काय खाणाखुणा चालल्या आहेत? अहो काही नाही, त्या विचारत होत्या राघव कुठे. हा, पण मग कुठे राघव? वहिनी, दादा तर इथे नाहीच आहे. पाण्यात श्वास रोखून बसला असेल. अरे हो, तो जलयुगामध्ये एक्सपर्ट आहे नाही का, विसरलेत ती. तुझा दादा कशात एक्सपर्ट नाहीये ते सांग. एक तरी गोष्ट आहे का अशी जी राघवला करता येत नाही? आत्ता त्याला मंदिरात वेळेत पोचता यायला हवं बास. हो, तू त्याला हाक मार बघू. तुझा आवाज ऐकल्याशिवाय पाण्याच्या बाहेर येणार नाही तो. थांब. राघव,
अरे श्रुती, वहिनी आई, तुम्ही अजून मंदिरात नाही गेला? अरे गेलो होतो पण तुला शोधत परत आलो. चल लवकर जाऊया आता. चला. राघव, हा आपल्या देव्हाऱ्यातलं कुंकू लावतो. आणि अजून एक, आल्याची गेल्याची बाहेरच्यांची कोणाचीच दृष्ट नको लागायला तुला. थू, अगदी माझी सुद्धा. आईची मुलाला कधी दृष्ट लागते का? तू फक्त माझी वहिनी नाहीयेस, माझी वहिनी आई आहेस. राघव, तू नेहमी माझ्यावर माझाच मुलगा असल्यासारखं प्रेम केलंयस आणि म्हणूनच मी ठरवलंय या जगातल्या सगळ्या वाईट नजरांपासून मी तुला वाचवणार. कोण माझ्या राघवला नजर लावतंय? मामा, मला त्याचं नाव सांग. नाही त्याचे डोळे काढून हातात दिले ना तर नावाचा माधव नाही. अरे असा मंत्र टाकीन ना की त्याचं वटवाघूळ होईल, वटवाघूळ. माधव मामा, इथे मंदिरात जायचं सोडून तू इकडे काय करतोयस? अगं राघव इथे आल्याचं कळलं म्हणून एका खास व्यक्तीला इथे मी घेऊन आलेलो आहे. खास व्यक्तीला? कोणाला? सांगतो. कुठे गेली? ए अगं अश्विनी, अगं तू तिथे काय करते? ये 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 इकडे ये. तो बघ तुझा राघव. चल 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 ये ये. राघव, तिला ओळखलंस की नाही? अरे ही माझी लेक अश्विनी. लहानपणी तुम्ही एकत्र खेळायचात. ही तर तुला सोडून घरी यायलाच तयार नसायची. बाबा, आणि नंतर गेलीस ना आम्हाला सोडून तुझ्या मावशीकडे. अश्विनी, अगं किती वर्षांनी भेटतेस, केवढी गोड दिसतेस. कोणाची दृष्ट नको लागायला. म्हणून तर आज पालखी आपला राघव वाहणारे हे कळल्यानंतर माझ्या मागेच लागली. मला मंदिरात जायचंय, मला राघवला भेटायचंय. मग म्हटलं चल. अगं राघव काय आपलाच आहे. काय मग अश्विनी, भेटलीस का? भेटलीस की नाही? माधव मामा, चला मंदिरात जायला उशीर होईल आता. नाही ग, राघव कधी कुठे उशिरा पोहोचतो का? नाही. आज मुहूर्तावर अभिषेक होणार आणि त्याचं कार्य सिद्धीत जाणार. राघव कार्यसिद्धीत जाणार म्हणजे काय कळतंय ना? तुझं आणि अश्विनीचं लग्न होणार. काय हो बाबा? देवाने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच जन्माला घातलेला आहे. अगं राघव दिवा आहे तर तू ज्योत आहेस. राघव जर का दूध आहे तर तू साखर आहेस. दादा सकाळ आहे तर अश्विनी संध्याकाळ आहे. श्रुती, बरं आपण मंदिरात जाऊया का? सगळे लोक खोळंबले असतील. हो. चला 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 चला. बाबा, राघव माझ्याशी काहीच बोलला नाही. अगं तू मला सुद्धा कळलं नाही ग. सुनबाई, ए सुनबाई, सुनबाई ऐक ना. अगं मी राघवचं एवढं कौतुक केलं पण तो काही न बोलता सरळ इकडे निघून आला ग. अहो मामा, तुम्ही दादाचं कौतुक कुठे करत होता तो? तुम्ही तर त्याची आणि अश्विनीची जोडी जमवायला निघाला होतात. श्रुती,
अगं जोडी जमवायला म्हणजे काय, आहेच ना त्यांची जोडी. असं तुम्ही गृहीत धरताय मामा. नाही म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, पण राघवच्या मनात त्याच्या बायकोबद्दल काहीतरी तर अपेक्षा असतीलच ना. हा नक्की कशी बायको हवी त्यांना? अश्विनी, एक काम कर, तू आहे ना मला सांग, मी लिहूनच घेतो ना. सांग सांग सांग, राघवला कशी बायको हवी सांग. आपण जाता जाता बोलूया. हो हो हो, चला 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 चला. अश्विनी, बोल बोल बोल. ती मुलगी अगदी साधी, सरळ, संस्कारी, साडी नेसणारी हवी. साडी नेसणारी हवी. साडी तर आमच्या अश्विनीला लहानपणापासून आवडते. हातभर बांगड्या घालणारी. हातभर बांगड्या नाही, आता अर्धा हात आहे, मग पण हातभर होईल ना, करून घेऊ. पायात पैंजण घालणारी. पैंजण घेऊ घेऊ घेऊ, पैंजण सुद्धा घेऊ. कपाळावर कुंकू लावणारी. कुंकू लावणे किती वेळा तुला सांगितलं, या अशा छोट्या छोट्या टिकल्या नको लावत जाऊ. जरा असं ठसठशीत कुंकू लावत जा ना. होईल, लावेल लावेल. अगदी अशी साधी, सरळ, लाजरी, हळुवार बोलणारी हवी. हळुवार बोलणारी. हा हो बाबा. एवढं नाही, थोडं चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं, इतरांचा मान राखणारी, मोठ्यांचा आदर करणारी, लहानांना मायेने आपलंसं करून घेणारी अशी लाघवी मुलगी हवी. लाघवी मुलगी हवी. म्हणजे खरं सांगू का मामा, आपला राघव जसा आहे ना, नम्र, प्रेमळ आणि लाघवी. बरोबर, अगदी तशीच मुलगी हवी त्याला. दिसत नाहीये तुला इथे आम्ही नाचतोय ते? स्टुपिड, अक्कल नाहीये का तुला? इथे मध्ये मध्ये परत फिरायचं नाही. गेट लॉस्ट फ्रॉम हियर. सॉरी मॅडम. इडियट. लेट्स डान्स. एक्सक्यूज मी मॅम, एक्सक्यूज मी. व्हॉट? मॅम सकाळ झाली आहे, आम्हाला पब बंद करावं लागेल मॅडम. रमा, अगं 6:30 वाजलेत, आपल्याला निघायला हवं. कम ऑन या नेहा, अभी तो पार्टी शुरू हुई है यार. डान्स. मॅम पोलीस 2दा येऊन वॉर्निंग देऊन गेलेत, आम्हाला रूल्स फॉलो करायला लागतात मॅडम. हे, रमा रूल्स फॉलो करत नाही. ओके, वेट अ मिनिट. पार्टी अशी सुरू राहणार. मी कोण आहे माहित आहे ना? रमा परांजपे.
लावण्य सोल्युशन्सची होणारी सीईओ. म्हणूनच ही पार्टी होतीये, कळलं? तू कोण आहेस रे मला थांबवणारा? जस्ट गेट लॉस्ट. या श्रीमंत बाबाच्या मुलींना एकच भाषा कळते, पैशाची, आणि आमच्या डोक्याला ताप होतो. रमा, मी पाणी पिऊन आले. या. रमा, अगं पवित्र आंटीचे 57 मिस कॉल्स आहेत, 23 मेसेजेस आहेत. आय डोंट केअर यार, मला नाही अटेंड करायचं. ए रमा, तुझ्या घरी आज कोणतं तरी फंक्शन होतं ना, म्हणून येत असतील फोन. ओ माय गॉड, फंक्शन! मी अशी कशी विसरले यार. दॅट्स 60th बर्थडे. तरी पूजा वगैरे ठेवली आहे त्यांनी. मी ती अटेंड नाही केली ना तर खूप मोठी गडबड होईल. नेहा, गेट द बॅग. चला गर्ल्स, निघायला हवं आपल्याला. यशस्वी भव. आबा. राघव, आज माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. देवी आईची पालखी आज माझा मुलगा स्वतःच्या डोक्यावरून वाहून नेणार आहे. हा फक्त मान नाही राघव, ही एक मोठी जबाबदारी आहे. साक्षात देवी आई तुझ्या पाठीशी आहे राघव. आज माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. एक मात्र लक्षात ठेव राघव, ज्या क्षणी तू पालखी घेऊन निघालास त्यानंतर तुला कुठेही थांबता येणार नाही. काहीही अडचण तुझ्या या कर्माच्या आड येऊ नये. अगदी काळ जरी तुझ्या समोर उभा राहिला तरी पालखीत खंड पडता कामा नये. हे जमेल तुला? आशीर्वाद आणि तुमचा विश्वास माझ्या सोबत असेल तर मी यश मिळवणारच. आशीर्वाद द्या. यशस्वी भव. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका परांबा, राजराजेश्वरी, जगदंबा माते की जय.
अप यार, डॅडचा 68 बर्थडे आणि मला काही करून वेळेत पोहोचायचंय. जर मी नाही पोहोचले ना तर उगाच हंगामा होईल. मला काही करून 7 वाजेच्या आत पोहोचावं लागेल. I can't afford that. It will be too late. स्लो डाऊन यार रमा प्लीज. अगं ऍक्सिडेंट होईल नाही तर. यार मला सॉलिड भीती वाटते. प्लीज शट अप या मोना. तुझी भीती ना तुझ्या जवळच ठेव. गप्पा बस. ए यार रमा प्लीज प्लीज हळू चालव ना. थोडी लेट झालीस तर चालेल यार. नाही चालणार. आज डॅड मला लावण्य सोल्युशन्सची CEO म्हणून अनाऊन्स करणार आहे. आणि जर का आज मी वेळेत नाही पोहोचले आणि त्यांचा माइंड चेंज झाला तर I can't afford this. ओके आय नो रमा, ही तुझ्यासाठी खूप महत्वाची संधी आहे. अगं पण त्यासाठी आपण जिवंत तर राहायला पाहिजे ना. ए रमा, तसे ऑलरेडी उशीर झालाय यार. 6:45 झालेत आणि तुला 15 मिनिटात घरी पोहोचणं हे इम्पॉसिबल आहे. प्लीज. रमासाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. ओके रमा असं वेळेपणा नको करूस. आई तू कितीही फास्ट गाडी चालवलीस तरी आपण नाही पोहोचू शकणार अगं वेळेत. ओ मला चॅलेंज देतेस. फाईन. चॅलेंज एक्सेप्टेड डिअर. नाव जस्ट वेट अँड वॉच. 15 मिनिटाच्या आत घराच्या पार्किंग मध्ये माझी गाडी उभी असेल. यू विल सी. रमा प्लीज हळू चालव, मला मरायचं नाहीये. रमा प्लीज प्लीज ब्रेक मार. रमाच्या स्पीडला कधीच ब्रेक लागत नाही गर्ल्स. मला आता कोणीच थांबवू शकणार नाही.